तुळशीला घरच्या कन्येचा दर्जा प्राप्त आहे. ज्या दाम्पत्याला कन्यारत्न नसेल अशा पालकांनी तुळशीचे श्रीहरीसोबत लग्न लावून कन्यादानाचे पुण्य पदरी पाडून घ्यावं अशी मान्यता आहे. घरातली कन्या घराचा प्राणवायू असते. ठीक तशीच ज्याप्रमाणे तुळस आपल्या अंगणात, आपल्या वास्तूत प्राणवायूचा अखंड प्रसार करणारी, जिवंतपणा देणारी आहे. तुळस जशी आपल्या औषधी गुणधर्मामुळे मायाळू ठरते, तशीच मुलगी ही घरातल्या सर्वांना माया लावणारी असते. तुळशीचे अस्तित्व पावित्र्य आणणारे आहे. तुळशीला अध्यात्मात आणि आपल्या धार्मिक अनुष्ठानात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय आयुर्वेदात सुद्धा तिची वनस्पतींची साम्राज्ञी म्हणून ख्याती आहे. तुळशीची पानं, काड्या, मंजिरी, मुळं अगदी सर्वांग औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. ती ज्या मातीत रुजते त्याचं सुद्धा औषध होतं. मधमाशीच्या दंशावरती तुळशीच्या मातीचा लेप हा त्वरित थंडावा देणारा आहे. आता बरेच जण म्हणतील की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तेव्हा तुळस कुठं ठेवणार, कशी जोपासणार? तर तुमच्या मनी प्लांटला जर तुमच्या फ्लॅटमध्ये जागा मिळू शकते, तर छोट्याशा तुळशीच्या रोपाला तर नक्कीच तुम्ही थोडीशी जागा देऊ शकता. आणि ती तर लक्ष्मी स्वरूपच आहे. मनी प्लांटची सेवा करण्यापेक्षा तुळशीची सेवा केली तर ती अधिक लाभकारी ठरेल. कारण तुम्हाला लक्ष्मीच नाही तर धन्वंतरीची सुद्धा कृपा लाभेल, आरोग्य धन मिळेल.